श्री स्वामी समर्थ. काजपट्टी आणि बटनपट्टी जोडल्यानंतर पुढच्या गोष्टी काय काय चेक करायच्या ते पाहूयात. काय करायचं आपल्याला, पायपिंग करायची. त्याआधी व्यवस्थित चेक करून घ्यायचं दोन्ही मापं समान आहेत का. काजपट्टी आणि बटनपट्टी आहे ती समान आहे का मोजून घ्यायची. इथेच कमी जास्त करायचं. ब्लाऊज शिवल्यानंतर नाही लक्ष द्यायचं. ही सुरुवातीला नवीन शिकणाऱ्यांची टिप्स आहे. त्याचबरोबर मापाचा ब्लाऊज घ्यायचा. थोडंसं जरी अर्धा इंच जरी एक्स्ट्रा असेल तर थोडं पाव इंच कट करून घ्या. जास्ती ठेवू नका. एक अर्धा इंचाचा पाव इंचाचा फरक चालू शकतो, पण एक्स्ट्रा मार्जिन ठेवू नका, नाहीतर सगळा ब्लाऊज बिघडू शकतो. तर गळ्या म्हणजे नाही का पुढचा गळा व्यवस्थित गोल आकारामध्ये कसा आला पाहिजे, तर मापाच्या ब्लाऊज लावून त्यानुसार व्यवस्थित असा कट करून घ्या. त्यानंतरच आपल्याला पायपिंग पट्टी किंवा आपल्याला जो काही गोट लावायचा आहे तो लावून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मोजायचा गळा कसा बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने मापाच ब्लाऊज घ्यायचा. आपला जो तयार केलेला ब्लाऊज आहे तो घ्यायचा आणि यानुसार आपण मोजून घ्यायचं. इथे जर कमी जास्त असेल तर इथेच आपण ॲडजस्टमेंट करूनच पुढची प्रोसेस करायची, अन्यथा पुढे ब्लाऊज आपल्याला बिघडू शकतो. तर ही टिप्स नक्की नवीन शिकणाऱ्यांनी फॉलो करा. तर बघू शकता थोडंसं पाव इंच आहे तर तेवढं कट करावं लागतं. ते जर नाही कट केलं तर आपल्याला आपला जो पायपिंग गोट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या गळ्याचा शेप आहे ना, गोल गळ्याचा पुढचा शेप, तो पूर्ण बिघडू शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या नक्की तुम्ही क्लिअर करा, तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येऊ शकतो. कारण एवढीशी चूकसुद्धा म्हणजे आपला पूर्ण ब्लाऊज बिघडू शकते. तर नवीन शिकणाऱ्यांनी ह्या भरपूर टिप्स आहेत त्या फॉलो करा, तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येऊ शकतो. तर बघू शकता गोल आकार व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरासुद्धा दोन्ही पार्ट घ्यायचे, चेक करायचे, ते सुद्धा व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं. आणि नेहमी आपली जी काजपट्टी आहे ती बटनपट्टीपेक्षा कमी असते आणि बटनपट्टी मोठी असते. जसं की हुकपट्टी मोठी असते, हुकपट्टी कमी असते आणि आयपट्टी थोडी एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा असते. त्याच पद्धतीनं सेम ह्या पद्धतीनं आपण चेक करायचं. त्यानंतर कस्टमरच्या आवडीनुसारच उजव्या साईडला त्यांना बटन पाहिजेत का डाव्या साईडला पाहिजेत हे त्यांच्या आवडीनुसार ठरवा. कारण काही कस्टमरांना डाव्या साईडलासुद्धा बटन लावायची सवय असते. त्याचबरोबर ही अशी पायपिंग तिरकस आकारामध्ये कट करून घ्यायची. एक साईडून पाव इंच टिप मारून घ्यायची. त्यानंतरच आपण या पद्धतीने अटॅच करायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पायपिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर कट्स कसे मारायचे ते सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नवीन शिकणाऱ्यांना खूप साऱ्या टिप्स आहेत. तर हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा, आवडलं तर लाईक करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर तुम्हाला अजून काही अशाच छान छान टिप्स पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक लाईक नक्की करा.